जय जय रामकृष्ण हरी. मायेने दाविले ब्रह्मरूप. मायेने दाविले ब्रह्मरूप. हे ब्रह्मरूप पाहिलेली आळंदीची दिंडी परब्रह्म पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरी आली आणि धन्य झाली. आज आषाढी महिन्याच्या शुद्ध पक्षातली देवशयनी एकादशी, चातुर्मासाच्या आरंभाचा महोत्सव. अशा या शुभदिनी संत तुकारामांच्या गीतेतील अभंग क्रमांक 242 वाच. स्थापुनी शुद्ध देशीय प्रसिद्ध, प्रयाग अंबुद संत ग्राम. स्थिर हे आपुले आसन जेणे केले, बहु उंचलले ऐसे नको. नीच तरी भूमी दोष लागे उर्मी, कुश मृगचर्मी पटदिव्य. तेथे सुमुहूर्ते बैसावे निरुते, आठवी गुरुते तुका म्हणे. यातली स्थापुनीय शुद्ध देशीय प्रसिद्ध, प्रयाग अंबुद संत ग्राम ह्या अभंगाचे चिंतन करताना ही पहिली ओळ स्मरली आणि आठवली ती 8 जुलै ज्ञानेश्वरांची दिंडी, पालखी सोहळ्याचा उत्सव आणि त्याआधी 6 आणि 7 जुलै हे सतत 2 दिवस बरसणारा अंबुद आणि स्थापुनीय शुद्ध देशी प्रसिद्ध असलेली संत ग्राम आळंदी. अशा या स्थिर आसन असलेली आळंदीची भूमी पूर्णपणे आच्छादून सर्व वाटा बंद करून नाचत बागडत राहिलेली इंद्रायणी. अशा या निसर्गाच्या सोहळ्यातून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरची वाट कशी बरं धरणार? आळंदीत जमलेल्या प्रत्येकालाच हा प्रश्न सतावत होता. त्याचे उत्तर आपल्या हातात नाही हेही माहीत होते आणि शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार ठरलेल्या सुमुहूर्तावर पालखीचे प्रयाण व्हायलाच हवे हे सगळ्यांच्या मनात होतं. त्याबाबत मात्र तेथे सुमुहूर्ते बैसावे निरुते म्हणजे खात्री वाटणे, अशी प्रत्येकाला खात्री होती की या सुमुहूर्तावर पालखी निघणारच. आणि याच मानसिक अवस्थेत सर्वजण गाढ विश्वासाने शांत होते. स्थापुनीय शुद्ध देशी प्रसिद्ध अशा सर्व दिंड्यांचे प्रमुख निरुते म्हणजे खात्रीने त्याच दिसत होती ती ज्ञानेश्वरांची अपार श्रद्धा. रामकृष्ण भजनात, टाळ मृदुंगाच्या गजरात, पताकांच्या थाटामाटात सुमारे 3 आठवडे रात्रंदिवस चालणारा हा ज्ञानोबांच्या पालखीचा सोहळा पंढरीच्या वाळवंटात स्थिर होणार. अशा या उत्सवासाठी आलेले लाखो वारकरी आळंदीच्या पलीकडे पुलाजवळच थांबावे लागले. त्यांना इंद्रायणीने अडवले असं म्हणा हवं तर. ज्ञानेश्वरांच्या मातापित्याने देह अर्पण केलेली इंद्रायणी आळंदीतल्या सर्व मठांना, देवळांना भेटून ज्ञानेश्वरांनाही भेटली आणि त्यानंतर मात्र इंद्रायणीला पसारा आवर्ता घ्यावा लागणार हे दिसून आले. तिच्या प्रवाहाचा जोर थांबला. त्यावेळी आपण आता ब्रह्मांडाचे घटक बघूया. पृथ्वी म्हणजे इंद्रायणीने व्यापलेली भूमी, आप म्हणजे सतत बरसणारा पाऊस आणि वायू म्हणजे ढगांना सतत वाहून आणणारा वायू आणि आकाश म्हणजे ढगांचे स्टेशन म्हणा किंवा पावसाचे ठिकाण म्हणा आणि यात राहिलेलं आहे ते म्हणजे तेज. हे बुद्धीचे, ज्ञानेश्वरांच्या बुद्धीचे तेज असे सर्व ब्रह्मांड एकवटले. अवघ तीर्थक्षेत्र आळंदी पवित्र झाली. सुमुहूर्तावर ज्ञानोबांना पंढरीला जायची ओढ लागली होती. अवघ ब्रह्मांड एकवटता झाल्यावर अवघड आणि अशक्य काय आहे? इंद्रायणीत असा एक भोवरा निर्माण झाला आणि त्यात सर्वत्र पसरलेले सर्व पाणी ओढले गेले. इंद्रायणीचा फक्त प्रवाह वाहता झाला. इंद्रायणीचे हे अद्वैत रूप साकारले आणि द्वैत भावना संपून गेली. असा हा अलौकिक अवर्णनीय प्रसंग ज्यांना पाहता आला ते वारकरी धन्य. कळसाने तर सर्वच पाहिले आणि अनुभवलेही आणि म्हणून तो आनंदाने त्या ठरलेल्या वेळेत डोलू लागला. परब्रह्म डोळ्यांना पाहता आले हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला आणि प्रत्येकाची पावले मिळेल त्या वाहनाने आळंदीकडे जाऊ लागले. ब्रह्मांडाचा झालेला सोहळा पाहायला उत्सुक होतेच ना सगळं.
इथे आठवतो तो मुक्ताईचा अभंग. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा. आणि त्या अभंगात ती सर्वांना माहीत असलेलेच उदाहरण देते, ते म्हणजे माती, विणायचे सूत, सोनं इत्यादी. आणि इथे तर सर्व ब्रह्मांड साक्षात एकत्र आले आणि उत्सव साजराही केला त्यांनी. तसेच ज्ञानोबाही वर्णन करतात की सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, जगी विसरलो माझा मीची, कोण्या कारणाने येणे माझे झाले, मायेने दाविले ब्रह्मरूप. म्हणे ज्ञानदेवे ऐका चांग देवा, प्रश्न हा फेडावा लवलाही. अशी ही लवलाही प्रश्न सुटला आणि पालखी ज्ञानोबांच्या आजोळी मुक्कामाला वेळेत गेली. अजी मी ब्रह्म पाहिले असे म्हणणाऱ्यांना ब्रह्म अनुभवता आले. हे वर्णन शब्दात मावणारे नाहीच आहे. आपण फक्त कल्पना करूया आणि समजून घेऊया. तेथे सुमुहूर्ते बैसावे निरुते असे म्हणणारे तुकाराम पुढे सांगतात की 8वे गुरु ते तुका म्हणे. या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे भूमी, आसन, शुद्धता सर्व काही झाले. यात उपस्थिती असून सहभागी होणाऱ्यांना योगीच म्हणावे लागेल. त्यातील जर कोणी नास्तिक असतील त्यांची विषयासक्ती दूर जाऊन तपश्चर्येची बुद्धी उत्पन्न होईलच. परब्रह्म डोळ्यांना दिसल्याने संतांच्या सहवासातून संतोषाला पुष्टी आणि मनाला धैर्य मिळते. त्याचा अनुभव घेऊन योगात योगी किंवा साधक तल्लीन होतात. अशा प्रसंगी गुरु हवाच. त्यासाठी अंतःकरण स्थिर ठेवून सद्गुरूंचे स्मरण करावे. अनेक बाह्य विषयांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असतेच. पहा ना, ब्रह्मदेवाने माणसाची इंद्रिये शरीराच्या बाहेरच्या बाजूला ठेवलीत. ती इंद्रिये ज्ञानेंद्रियांकडून माहिती मिळाली की कर्मेंद्रियाने त्याबाबतची अभिलाषा आपल्या कर्मातून व्यक्त करावी असे घडत असते. आता ह्यात जगाचे अनेक विषय त्याला भुलवणारे असतात, शरीराला आकृष्ट करतात आणि मग द्वैताची भावना व्यक्त होते. त्यातून चित्त, मन, बुद्धी आणि अहंकारासारखे विकार निर्माण होतात. यातून बाहेर पडायला योग सामर्थ्याचाच आधार घ्यावाच लागतो. यासाठी सप्तचक्रांचा म्हणजे शरीरातली प्रत्येकाकडे असतात ती सप्तचक्रांचा योग घडवण्यासाठी पुन्हा गुरु हवेतच. याचे मूळ कुंडलिनी चक्र ही तर मूळ माया अधोमुख करून शरीरात लपवून ठेवली असेच म्हणावे लागेल. यावर मात करण्यासाठी साधक योगी गुरूंच्या सततच्या मार्गदर्शनाने साधना करतात आणि या साधनेच्या सातत्याने फलित प्राप्त व्हायची वेळ आली की साधक अंतर्मुख होऊन त्याला द्वैत मावळून जाते आणि अद्वैताचा साक्षात्कार होतो. साधकाला पराकोटीचा आनंद होतो. तो एक विलक्षण क्षण असतो. या आत्मानंदात तो तल्लीन होतो. या योग्याने त्याच्या बोलण्यातून, कर्मातून, शब्दातून आणि चेहऱ्यावर सुद्धा अमाप आनंद व्यक्त होतो. शब्दातच सांगायचे तर साधकाच्या म्हणजेच योग्याच्या दैवी सुखाची जणू दिवाळी सुरू आहे एवढंच वर्णन करता येईल. गुरु शिष्याच्या नात्याचा घट्टपणा दिसून येतो तो अशा प्रसंगातून. चित्तात गुरूंचे नित्य स्मरण हवे हेही तितकंच खरंय. आणि यातूनच साधक सिद्धावस्थेत पोचून ध्यानी मनी नसतानाही सर्व सिद्धी त्याला प्राप्त होतात आणि अद्वैत ब्रह्माचा उदय होतो म्हणजे त्या साधकाच्या शरीरात. असेच काहीसे गुरु माऊली ज्ञानदेवांचे साधक भक्तांची श्रद्धा अद्वैत ब्रह्मांडाचा सोहळा याच अभंगाच्या चिंतनातून व्यक्त करण्यासाठी आषाढी महाएकादशीचा दिवस लाभला हाही एक योगायोगच म्हणायला हवं. अशावेळी बोलविता धनी वेगळाची असतो म्हणजे मायेने दाविले ब्रह्मरूपची याची प्रचिती यातून मिळाली. असो. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.